लोकल मालधक्का ट्रक मालक चालक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आज कोल्हापुरातील गुड्स यार्डमध्ये आंदोलन करण्यात आलं। कर आणि महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, पण ट्रकची भाडेवाढ गेल्या 6 वर्षात झालेली नाही। वाढत्या महागाईचा विचार करून मालवाहतूक भाडेदरात किमान 35% भाडेवाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे आज मालवाहतूक ठप्प होती। लोकल मालधक्का ट्रक मालक चालक वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं रेल्वे गुड्स यार्डजवळ आंदोलन करण्यात आलं। डिझेल, स्पेअर पार्ट्स, टायर, विमा आणि ट्रक दुरुस्तीच्या खर्चात 30 ते 50% वाढ झाली आहे। पासिंग फी दुप्पट झाली आहे। चालक पगार दीडपट झालाय, पण गेल्या 6 वर्षात ट्रकच्या भाडेदरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही। त्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आलाय। खर्च निघत नसल्यामुळे ट्रक मालक कर्जबाजारी बनलेत। अनेकांना कर्जाचे हप्ते भरता येत नाहीत। वाढलेले इंधन दर आणि इतर खर्चांचा विचार करून मालवाहतूक भाडेदरात 35% वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे मालवाहतूक जवळपास ठप्प होती। आंदोलनात आबाजी मटेकर, प्रवीण मोळे, सुशांत भोसले, दत्ता फराकटे, विजय कडवेकर, आकाश लाड, रणजित खोत, संजय सावंत, सतीश चव्हाण, प्रकाश भोसले यांच्यासह ट्रक चालक मालक सहभागी झाले होते।